नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात गेल्या महिनाभरापासून चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून आता देवळा तालुका पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठे आव्हान निर्माण केले आहे असं काहीसं म्हणावं लागणार आहे। कारण गेल्या महिनाभरामध्ये तालुक्यातील निंबोळा व देवापूर पाडे या गावांमध्ये सलग 2 चोऱ्या झाल्या असून त्यानंतर देखील काल महालपाटणे गावातीलच एका घरामध्ये चोरट्यांनी दिवसाढवळ्या चोरी करून पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण केल्याचे धक्कादायक माहिती समोर येते आहे। महालपाटणे गावातील रहिवासी व रुग्णवाहिका व्यावसायिक समीर जगताप हे काल काही कामानिमित्त आपल्या पत्नीसह नाशिक येथे गेले असता त्यांच्या बंद घराचा फायदा घेत 2 चोरट्यांनी त्यांच्या घरातील तब्बल 61,000 रुपये चोरून नेले। विशेष म्हणजे गावातच झालेल्या चोरीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून त्यासोबतच देवळा पोलिसांसमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे महिन्याभरातील ही तिसरी घटना असून परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सोबतच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। समीर चव्हाण यांना या घटनेबद्दल गावातीलच त्यांच्या एका मित्राने फोनद्वारे माहिती दिल्यानंतर समीर जगताप हे लागलेच देवळा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे। त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने देखील लागलीच तपासाची चक्रे फिरवत श्वान पथकाला पाचारण करत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। सोबतच समीर जगताप यांच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 2 चोरटे कैद झाले आहेत। सोबतच ते निंबोळा गावाच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत। या माहितीच्या आधारावर पोलीस प्रशासन अधिक तपास करत असून तालुक्यातील घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर कसा अंकुश लावते हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदार, महालपाटणे, नाशिक। Down. Stay. No. Smell. Bajuan. बाजूला गाडीवाले इकडे फिरले ना एरियातच थोडं ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।